हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन 28। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा इथे सेशन 28 मध्ये बघा आपल्याला पहिले लॅबवर क्लिक करायचं आहे। लॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला सेल पाथ लर्निंग सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न क्वेश्चन्स दिलेले आहे। इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला प्रश्न, क्वेश्चन्सवर क्लिक करा। पुन्हा व्हॉट इज ॲन एक्सरसाइज प्लॅनर म्हणलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, व्हॉट इज ॲन एक्सरसाइज प्लॅनर म्हणलेलं आहे। तर शेड्यूल ऑर प्रोग्राम डिझाईन टू आउटलाईन अँड ट्रॅक फिजिकल एक्सरसाइज रूटीन आहे। तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट, यू हॅव टू सेव्ह युअर वर्क एव्हरी टाईम यू मेक अ चेंज इन अ MS Excel 365 शीट म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर फॉल्स आहे। सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, व्हेन यू चूज अ टेम्पलेट लाईक एक्सरसाइज प्लॅनर इन ॲन एक्सेल फाईल यू कॅनॉट कस्टमाइज ऑर एडिट इन एक्सेल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर फॉल्स आहे। नेक्स्ट, many templates that are created for Excel come with already applied formulas म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर, व्यवस्थित प्रश्न वाचून घ्या, याचं उत्तर ट्रू असणार आहे। सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। व्हॉट इज द राईट सेट ऑफ स्टेप्स टू प्रिंट ॲन एक्सेल फाईल म्हटलेलं आहे। तर एक्सेल फाईलमध्ये प्रिंट करण्याची योग्य स्टेप्स आपल्याला ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलेच आहे। फाईल मेनूमध्ये जावं लागेल, प्रिंटवर क्लिक करायचं आहे, पेज सेटअपवर क्लिक करून आपल्याला प्रिंट द्यायची आहे। तर पहिले याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे सेल पाथ लर्निंग। त्यानंतर बघा, गो टू होमवर क्लिक केल्यानंतर आपण होमवर आलेलो आहोत आणि याच्यातून आपल्याला नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहे। त्यापैकी पहिला प्रश्न बघा, यू गेट ॲन एरर इन द फॉर्म्युलाज इन अ पर्टिक्युलर सेल इन एक्सेल, व्हॉट शुड यू डू टू करेक्ट इट म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, एंटर ओनली न्यूरिकल व्हॅल्यूज इन द रिलेव्हंट सेल्स हे त्याचं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 4। त्यानंतर बघा, व्हिच ऑप्शन विल यू लुक फॉर इन ऑर्डर टू चेंज द करन्सी म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, द अकाउंट नंबर फॉर्मॅट ऑप्शन्स। सबमिट करा। नेक्स्ट, अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट व्हिच करन्सी टाईप डू यू नीड टू सिलेक्ट फॉर चेंजिंग अ डॉलर सिम्बॉल टू INR म्हटलेलं आहे। तर आपल्याला रुपीचं चिन्ह इथे सेकंड नंबरवर दिलेलं आहे। सबमिट करा। आयडेंटिफाय व्हिच ऑफ द फॉलोइंग इमेजेस रिप्रेझेंट अ टेम्पलेट यूजफुल डू क्रिएट इन एक्सरसाइज प्लॅनर म्हणलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 हे असणार आहे। बघा पाहून घ्या, फिटनेस प्लॅन आहे हा वाला। तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, अपार्ट फ्रॉम MS Excel यू कॅन ऑल्सो क्रिएट ॲन एक्सरसाइज प्लॅनर ऑन म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन पहिलेच आहे, तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे, designwizard.com। तर आपल्याला ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करायचं आहे। व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा, द नॅशनल कॅरियर सर्व्हिस पोर्टल इज अ वेबसाईट पॉवर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू हेल्प पीपल फाइंड जॉब्स म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ट्रू आहे। टू अप्लाय फॉर अ जॉब ऑन द नॅशनल कॅरियर सर्व्हिस पोर्टल यू नीड टू अपलोड युअर CV और रिझ्यूम सेपरेटली म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर फॉल्स आहे। फॉल्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। व्हॉट इज रिकमेंडेड बिफोर अप्लाइंग फॉर अ जॉब ऑन अ पोर्टल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, ऑप्शन नंबर 3 आहे, रीड एव्हरीथिंग मेन्शन अबाउट द जॉब आहे। सबमिट करा। नेक्स्ट, द नॅशनल कॅरियर सर्व्हिस पोर्टल ओनली लिस्ट जॉब वेकन्सीज इन अ
फ्यू सिलेक्टेड सिटीज इन इंडिया म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर फॉल्स आहे. व्हॉट इन्फॉर्मेशन कॅन यू फाइंड अंडर इच जॉब वेकन्सी ऑन द नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. अंडर इच जॉब वेकन्सी यू कॅन फाइंड इन्फॉर्मेशन सच ॲज द हायरिंग कंपनी, सॅलरी, रिक्वायर, स्किल अँड जॉब डिस्क्रिप्शन आहे. तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर त्याला एंड एक्झाम करायचं आहे. एंड एक्झाम हे नाव त्यामध्ये त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि ते नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन्स बघा. इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल्स H4 to H8 अँड अप्लाय कॅल्क्युलेशन सेल स्टाईल टू इट युजिंग होम टॅब, स्टाईल ग्रुप आणि सेल स्टाईल म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला सेल स्टाईल चेंज करायची आहे. तर सेल स्टाईल चेंज करण्यासाठी बघा कशाला म्हटलेलं आहे, H4 पासून तर H8 पर्यंत म्हटलेलं आहे. तर H4 पासून तर H8 पर्यंत इथे सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर सेल स्टाईलमध्ये जायचं आहे. सेल स्टाईलमध्ये जा आणि याच्यातून बघा आपल्याला कोणत्या प्रकारची सेल स्टाईल सांगितलेली आहे, तर याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला सेल स्टाईलवर आणि यातून आपल्याला कॅल्क्युलेशन नावाची सेल स्टाईल इथून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट द टेक्स्ट इव्हेंट ऑर्गनायझेशन अँड डेकोरेटर अँड मेक इट बोल्ड युजिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप अँड बोल्ड ऑप्शन म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला इव्हेंट ऑर्गनायझेशन अँड डेकोरेटरला बोल्ड करायचं आहे. तर क्वेश्चन स्टार्ट करा इथून. तर बघा ज्या नावाला सांगितलं असेल त्याच नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर इव्हेंट ऑर्गनायझेशन अँड डेकोरेटर्स या नावाला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे व्यवस्थित सिलेक्शन करायचं आहे याला. आणि त्यानंतर फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथून बोल्ड करायचं आहे, तर इथून बोल्ड करून घ्या. बोल्ड केल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द प्रोजेक्ट स्टेटस शीट. तर बघा इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द प्रोजेक्ट स्टेटस शीट अँड कॉपी द टेक्स्ट फॉर्मॅट अँड अप्लाइंग द फॉर्म्युला प्रोजेक्ट कंपोनेंट युजिंग होम टॅब, क्लिपबोर्ड ग्रुप अँड फॉर्मॅट म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला कशाचा फॉर्मॅटिंग कॉपी करायचा आहे, प्रोजेक्ट स्टेटस शीटचा. तर बघा प्रोजेक्ट स्टेटस शीटला या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथून. त्यानंतर इथून फॉर्मॅट पेंटर घ्या आणि कशाला द्यायचं आहे, प्रोजेक्ट कंपोनेंटला. तर प्रोजेक्ट कंपोनेंट जिथं नाव आहे त्याला द्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, याच्यावर जाऊन डायरेक्ट सिंपली क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतरचा प्रश्न बघा. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट सेल G39 अँड चेंज द करन्सी टू रुपी युजिंग होम टॅब, नंबर ग्रुप म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला करन्सी चेंज करायची आहे, कोणती टाकायची आहे, रुपीज. तर त्यासाठी काय करायचं बघा, पहिले चालू करा क्वेश्चन्सला. क्वेश्चन्स चालू केलेला आहे आणि कशाला सांगितलेलं आहे त्याला सिलेक्शन करायचं आहे. तर या ठिकाणी बघा कशाला सांगितलेलं आहे, सेल G39ला सांगितलेलं आहे. तर G39ला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे अकाउंटिंग नंबर रिंगमध्ये आपल्याला जायचं आहे आणि याच्यामध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला रुपीजचं सिम्बॉल शोधायचं आहे. तर मोर अकाउंटिंग फॉर्मॅटवर क्लिक करा. त्यानंतर बघा याच्यातून आपल्याला करन्सी निवडायची आहे. तर करन्सीमध्ये जा आणि सिम्बॉलच्या डाऊन एरोवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी बघा आपल्याला रुपीजचं सिम्बॉल शोधायचं आहे. तर स्क्रोल डाऊन करून आपण ते शोधू शकतो किंवा सिंगलही अशा प्रकारे शोधू शकतो. तर व्यवस्थित शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी आहे इंग्लिश इंडिया, रुपीजचं साईन इथे दिलेलं आहे. तर हेच घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारेची बघा कन्वर्ट झालेल्या रुपीजमध्ये आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा. एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF युजिंग फाईल, एक्सपोर्ट क्रिएट PDF अँड ऑप्शन म्हणत आहे. तर बघा आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटला कन्वर्ट करायचं आहे PDF मध्ये. तर PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा काय करायचं आहे, फाईल टॅबवर जायचं आहे. तर फाईल टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट PDFवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा त्याला नाव वगैरे जर द्यायचं असेल तर तुम्ही नावसुद्धा त्याला देऊ शकता. डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा.
ओकेवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. इन द गिवन एक्सेल फाईल टू यूज द डाटा फंक्शन गो टू द फॉर्म्युला टॅब अँड क्लिक ऑन डेट अँड टाईम ऑप्शन. नेक्स्ट क्लिक ऑन द डेट ऑप्शन. अ विंडोज विल अपियर. फिल इन द डाटा सच ॲज इयर 2014 मंथ 2 अँड डेट 5. क्लिक ओके म्हटलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर काय करायचं आहे बघा. तर सगळ्यात सुरुवातीला बघा आपल्याला फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. फॉर्म्युला टॅबवर गेल्यानंतर बघा आपल्याला डेट आणि टाईम निवडायचा आहे. तर डेट आणि टाईम कशात नाही आहे बघा. तर इथे डेट आणि टाईम इथे दिलेला आहे. तर डेट आणि टाईमवर जा आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला डेट ऑप्शन निवडायचा आहे. तर खाली जा आणि याच्यातून आपल्याला डेट ऑप्शन निवडायचा आहे. डेट ऑप्शन निवडल्यानंतर एक विंडो आपली ओपन झालेली आहे. तर इयरमध्ये बघा आपल्याला 2024 टाईप करून घ्यायचं आहे. तर इयरमध्ये क्लिक करा आणि याच्यातनी 2024 टाईप करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मंथमध्ये बघा आपल्याला 02 टाईप करून घ्यायचं आहे. आणि डेमध्ये बघा आपल्याला 05 टाईप करायचं आहे. अशा प्रकारे 05 टाईप करा. त्यानंतर सिम्पली ओके करायचं आहे. त्याला ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा येतं. तर इन द गिवन एक्सेल फाईल टू यूज द इफ फंक्शन गो टू द फॉर्म्युला टॅब. क्लिक ऑन इफ फ्रॉम द लॉजिकल ऑप्शन. अ डायलॉग बॉक्स विल अपियर इन द लॉजिकल टेक्स्ट बॉक्स. राईट J5 greater than 250. राईट पास इन द व्हॅल्यू ट्रू बॉक्स अँड फेल इन द व्हॅल्यू फॉल्स बॉक्स. क्लिक ऑन द ओके बटन म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला या एक्सेल शीटमध्ये बघा काय करायचं आहे. तर आपल्याला याच्यातनी J4ची किंमत J5ची किंमत 250पेक्षा जास्त जर असेल तर पास आणि 250च्या कमी जर असेल तर आपल्याला फेल करायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला बघा आपल्याला फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. तर फॉर्म्युला टॅबवर जा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर गेल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी लॉजिकल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर लॉजिकल ऑप्शन्सवर क्लिक करायचे. लॉजिकल ऑप्शन सांगितलेलं आहे. तर लॉजिकल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉजिकल ऑप्शनवर क्लिक करा. इफ फंक्शन्स घ्या. लॉजिकल टेक्स्टमध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे. तर लॉजिकल टेक्स्टमध्ये बघा J5 greater than 250 टाईप करून घ्यायचं आहे. तर यामध्ये बघा J5 greater than 250 टाईप करून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच आपल्याला टाईप करायचं आहे. तर त्याच्यामध्ये 250 टाईप करा. त्यानंतर व्हॅल्यू इफ ट्रूमध्ये बघा आपल्याला पास नाव टाईप करायचं आहे. कॅपिटलमध्ये आहे तर संपूर्ण कॅपिटलमध्येच टाईप करायचं आहे. त्यातनी पास टाईप करा कॅपिटलमध्ये. आणि व्हॅल्यू इफ ट्रू फॉल्समध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे. फेल टाईप करायचं आहे. तर जसं नाव आहे तसंच टाईप करा. त्याच्यामध्ये फेल टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. आणि नंतर बघा आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा. इन द गिवन एक्सेल स्प्रेडशीट टू फाइंड द लेंथ ऑफ द वर्ड इन द लिस्ट गो टू द फॉर्म्युला टॅब. क्लिक ऑन द टेक्स्ट ऑप्शन्स देन सिलेक्ट लेन. अ डायलॉग बॉक्स विल अपियर फ्रॉम राईट D4 इन द टेक्स्ट बॉक्स अँड प्रेस द ओके बटन म्हटलेलं आहे. तर बघा दिलेल्या एक्सेल शीटमध्ये बघा आपल्याला लेंथ काढायची आहे शब्दाची. तर शब्दाची लेंथ काढण्यासाठी कशा प्रकारे काढत असते ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर कशात म्हटलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पूर्ण प्रश्न वाचून घ्या, समजून घ्या, त्यानंतर सोडवायचा आहे. तर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे. तर फॉर्म्युला टॅबवर जा आणि त्यामध्ये बघा टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथून लेन ऑप्शन्स निवडायचं आहे. तर लेन ऑप्शन निवडा आणि या टेक्स्टमध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे. D4 टाईप करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला D4 टाईप करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा याची लेंथ किती आहे बघा 12 आलेली आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. आणि पुढचा क्वेश्चन्स बघा स्टार्ट करा. इन द गिवन एक्सेल फाईल कन्वर्ट द टेक्स्ट टू लोअर केस. सिलेक्ट सेल K5. नाउ गो टू द फॉर्म्युला टॅब अँड क्लिक ऑन द टेक्स्ट ऑप्शन. सिलेक्ट द लोअर ऑप्शन. अ डायलॉग बॉक्स विल अपियर. राईट K6 इन द टेक्स्ट बॉक्स अँड देन प्रेस ओके म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला कशातनी म्हटलेलं आहे. तर K5मध्ये जे काही नाव दिलेलं आहे त्याला आपल्याला लोअर केसमध्ये करायचं आहे. तर K5मध्ये क्लिक करा या ठिकाणी. तर K5मध्ये क्लिक केलं त्यानंतर बघा आपल्याला फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं आहे.
फॉर्म्युला टॅबमध्ये जा. त्यानंतर याच्यातून आपल्याला टेक्स्ट ऑप्शन निवडायचं आहे. टेक्स्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातून लोअर ऑप्शन निवडायचा. तर लोअर ऑप्शन निवडा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला K6 नाव टाईप करून घ्यायचं आहे. तर K6 सारखं आपल्याला ते करायचं आहे, म्हणून K6 नाव टाईप करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. बघा लोअर केसमध्ये संपूर्ण नाव आलेलं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनवर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न बघा. टू यूज द सम इफ फॉर्म्युला इन द एक्सेल, क्लिक ऑन सेल J6, देन गो टू द फॉर्म्युला टॅब अँड नेविगेट टू द मॅथ अँड ट्रिक ऑप्शन्स. स्क्रोल अँड सिलेक्ट द सम इफ ऑप्शन इन द डायलॉग बॉक्स म्हटलेला आहे. डायलॉग बॉक्स सिलेक्ट रेंज C2 C10 इन रेंज बॉक्स. टाइप ऑरेंजेस इन द क्रायटेरिया बॉक्स. इनपुट D2 ते D10 इन द सम रेंज बॉक्स. देन क्लिक ओके म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ ऑरेंजेस काढायचा आहे. तर कशा प्रकारे काढायचं आहे बघा. तर त्यासाठी सुरुवातीला बघा आपल्याला कशा J6मध्ये क्लिक करायचं आहे. तर J6मध्ये क्लिक करा. J6मध्ये क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला सुरुवातीला फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं आहे आणि फॉर्म्युला टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला मॅथ अँड ट्रिकवर क्लिक करायचं आहे. मॅथ अँड ट्रिकवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातून आपल्याला सम इफ ऑप्शन्स निवडायचं आहे. तर याच्यातून स्क्रोल डाऊन करा पुन्हा थोडंसं अजून आणि याच्यातून सम इफ नावाचा ऑप्शन इथे दिलेला असेल तो इथून निवडायचा. तर बघा इथे सम इफ नावाचा ऑप्शन्स आहे, तो त्याच्यावर क्लिक करायचा आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर रेंज दिलेली आहे. तर आपल्याला रेंज सिलेक्शन करायची आहे C2 ते C10पर्यंत. तर रेंजमध्ये बघा C2 पासून तर C10पर्यंतची रेंज याच्यातनी आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर क्रायटेरियामध्ये बघा आपल्याला ऑरेंजेस नाव टाईप करायचं आहे. तर क्रायटेरिया रेंज बॉक्समध्ये बघा आपल्याला ऑरेंजेस हे नाव टाईप करून घ्यायचं आहे. तर जसं नाव आहे कॅपिटलमध्ये स्मॉलमध्ये जसं आहे तसंच आपल्याला त्यामध्ये टाईप करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर याच्यातनी आपल्याला ऑरेंजेस नाव टाईप करून घ्यावं. नाव टाईप केलं त्यानंतर याच्यामध्ये बघा क्रायटेरिया सम रेंजमध्ये बघा आपल्याला D2 पासून तर D10पर्यंत क्लिक सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर बघा सम रेंजमध्ये D2 पासून तर D10पर्यंत सिलेक्शन करून घेऊया अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर बघा आपल्याला टोटल ऑफ कॉस्ट ऑफ ऑरेंजेस निघालेला आहे 430. त्यानंतर ओके करा. अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. नंतर बघा आपलं ते झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट करायचं आहे. इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन स्टार्ट करा. तर पहिला क्वेश्चन बघा सेविंग अर्ली अँड ऑफ्टन यू कॅन प्रिव्हेंट युअर वर्क फ्रॉम being lost. You should also pay close attention to where you save the worksheet to that you can easily find the later म्हटलेलं आहे. तर बघा याला आपल्याला एक्सरसाइज प्लॅनर नावानं डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे या शीटला. तर त्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा आणि ते डेस्कटॉप निवडायचं आहे. याच्यामध्ये नाव द्या त्याला आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट करा. नेक्स्ट टेक्स्ट दॅट इन्फॉर्म प्रोव्हाइड फॅक्ट अबाउट सम टॉपिक द रायटर बिलीव्ह इन इम्पॉर्टंट अँड नेसेसरी फॉर द रीडर टू अंडरस्टँड म्हटलेलं आहे. तर बघा अनिल यमी हे नाव टाईप करण्यासाठी बघा नेम ऑफ द क्लायंटवर क्लिक करायचं आहे. डायरेक्ट फक्त आपल्याला इथे क्लिक करा एक सिंगल आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन झालेलं आहे. यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्टवर क्लिक करा आणि स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन बघा फंक्शन कीज प्रोव्हाइड शॉर्टकट फॉर स्पेसिफिक टास्क म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ट्रू आहे. डेटा इज एनी डाटा ऑर इन्स्ट्रक्शन दॅट आर यूज बाय अ कम्प्युटर म्हणत आहेत. तर याचं उत्तर इनपुट आहे. ते व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या. इनपुटवर क्लिक करायचं आहे. अ कीबोर्ड की लाईक द कॅप्स लॉक दॅट टर्न अ फीचर ऑन ऑर ऑफ कॉल इज अ डॅश डॅश की म्हटलेलं आहे. तर याला आपण टॉगल की म्हटलं जाते.
तर टॉगल कीवर क्लिक करा. आणि लास्ट द कीबोर्ड कीज दॅट हॅव ॲरो ऑन देम आर कॉल ॲज म्हटलेलं आहे. तर ॲरोला पण नेव्हिगेशन कीज म्हटल्या जाते. तर नेव्हिगेशन कीजवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. येस करायचं आहे आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 28 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.